नमस्कार, मी कुस्ती निवेदक प्रशांत रावत बारामतीकर. आपली कुस्ती युट्यूब चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत इंदापूर तालुक्यातलं एक अत्यंत सुंदर कुस्तीचं मैदान. नावेगाव तालुका इंदापूर जिल्हा पुणे येथे सामूहिक जयंती उत्सव समिती नावेगाव पहिल्यांदाच अत्यंत चांगल्या पद्धतीचं मैदान घेतलेलं. याच्या अगोदरी मैदान होत होतं, पण यावर्षी रविवार दिनांक 3/5/2026 रोजी एक भव्य दिव्य कुस्तीचं मैदान घेतलेलं. समस्त ग्रामस्थ नावेगाव ग्रामस्थांनी घेतलेला. नंबर 1 ला कुस्ती घेतलेली महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटील, कोल्हापूर जिल्ह्यातला पैलवान, इंडियन आर्मीचा पैलवान आहे. आणि विरुद्ध पैलवान गणेश जगताप, आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुल पुणे. अशी कुस्ती 1 नंबरसाठी घेतलेली, बघण्यासारखी कुस्ती होणार. त्यानंतर कुस्ती घेतलेली पैलवान विक्रम घोरपडे, शिवनेरी तालीम अकलूज, महाराष्ट्र चॅम्पियन आहे. पण टक्कर आहे पैलवान धनाजी कोळी बरोबर, तोही महाराष्ट्र चॅम्पियन आहे. हनुमान आखाड्याला सराव आलाय पुण्याला. आणि विक्रम घोरपडे हा आंतरराष्ट्रीय शिवनेरी तालीम अकलूज या ठिकाणी सराव आला. त्यानंतर कुस्ती घेतलेली पैलवान गौतम शिंदे काटी, अत्यंत कुशल लढवय्या पैलवान, विरुद्ध अभि शेंडे केतकी निमगाव. अत्यंत चुरशीची कुस्ती होणार. दोन्ही पैलवान अत्यंत चांगले लढाऊ पुरुष दोन्ही नावेगाव मध्ये कुस्तीच्या मैदानात आमने सामने आलेले. त्यानंतर कुस्ती घेतली लखन राजमाने, गार कोल्याचा पैलवान पुऱ्या उंचीचा, पण टक्कर आहे अंकुश खरात बरोबर, इंदापूरला सरावाला मारकडा कडा इंदापूर. अशी कुस्ती घेतली. त्यानंतर कुस्ती घेतली पैलवान अभिजित ननवरे, काटीला सरावाला, विरुद्ध तेजस काळे पळसदेवचा पैलवान, पुऱ्या उंचीचा. अत्यंत चांगली कुस्ती ही सुद्धा. त्यानंतर रोहन जाधव, बारामती कुस्ती केंद्र, तुफानी ताकदीचा पैलवान, आणि ओमकार ढुके, इंदापूरला सरावाला मारकडा खाडा. अत्यंत चांगली कुस्ती ही सुद्धा. तर सनी राऊत केतकी निमगावचा पैलवान, अत्यंत लढाऊ पैलवान आहे. पण टक्कर आहे शिवम दाने बरोबर कुरडूचा, तोही अत्यंत चांगलाच आहे. त्यानंतर कुस्ती घेतलेली पैलवान सार्थक मार्कड, नावेगावचा पैलवान आहे. त्या गावचा सर हिरा येतो, पण टक्कर आहे विराज जगताप बरोबर, बारामती कुस्ती केंद्रामध्ये सरावाला. त्यानंतर कुस्ती घेतली सौरभ बिरका, शिरसवडीला सरावाला आहे, विरुद्ध तेजस शिंदे केतकी निमगाव. अशी कुस्ती घेतलेली. त्यानंतर खाली कशा कुस्त्या घेतलेल्या आहेत बघूया आपण. पैलवान विक्रम करे विरुद्ध ओम घोडके. त्यानंतर राजवर्धन शेंडगे विरुद्ध शुभम बुधावले, ओमकार देवकाते विरुद्ध शंभू सुपेकर. आणि त्यानंतर कुस्ती घेतलेले संस्कार जाधव विरुद्ध कार्तिक लावण. अशा कुस्त्या घेतलेल्या आहेत. तारीख लक्षात ठेवा, 3/5/2026 दुपारी बरोबर 4 वाजता कुस्तीचं मैदान चालू होणार आहे. 100 रुपये इनामापासून 500 रुपये इनामापर्यंत कुस्त्या दुपारी जोडल्या जाणार आहे. याची नोंद घ्या सगळ्यांनी. सोशल मीडियाच्या माध्यमातून जाहिरात सगळ्यांना पोहोचलेली आहे. हा व्हिडिओ सगळ्यांपर्यंत पोहोचणार आहे. तुम्ही सगळ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा, एवढंच सांगतो या व्हिडिओच्या माध्यमातून. मैदान अंतिम टप्प्यात आलेली आहे, सीझन संपत आलेला आहे. काही थोडीफार मोजकी मैदानं राहिलेली आहेत. मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं तुम्हाला लवकरात लवकर जुन्या कुस्त्या आम्ही दाखवण्याचा आता प्रयत्न करणार आहोत. 15 ते 20 मे नंतर. कारण 19 मे ला जिंती टाकळी तालुका करमाळा जिल्हा सोलापूर येथे कुस्तीचं मैदान आहे. टाकळी ग्रामस्थांनी कुस्तीचं मैदान घेतलेलं आहे. त्याचाही व्हिडिओ तुम्हाला लवकरात लवकर पाहायला मिळेल आपली कुस्ती युट्यूब चॅनलवरती. तुम्ही जर आपली कुस्ती युट्यूब चॅनलला नवीन असाल तर पहिल्यांदा चॅनलला लाईक करा, या व्हिडिओला शेअर करा, आणि या चॅनलला सबस्क्राईब पहिल्यांदा करा. चॅनलला पहिल्यांदा सबस्क्राईब करा, एवढं सांगतो, हात जोडून सांगतो. पहिल्यांदा चॅनलला सबस्क्राईब करा. त्यानंतर तुम्हाला जुन्या कुस्त्यांचे व्हिडिओ या चॅनलवरती पाहायला मिळतील. तुम्हाला जुन्या कुस्त्या कोणाच्या पाहायच्या असतील तेही कमेंट्स बॉक्स मध्ये सांगा. मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की पहिला रणजित नलवडेची कुस्ती तुम्हाला लवकरात लवकर पाहायला मिळणार आहे. त्याचबरोबर संग्राम पोळ वारणानगरचा पैलवान यांची कुस्ती पाहायला मिळणार आहे. रोहित पटेल
भारतातला सर्वोत्कृष्ट पैलवान, अत्यंत लढाऊ पैलवान रोहित पटेलची कुस्ती जॉर्जियाच्या पैलवान बरोबर झालेली आहे। ती कुस्ती लवकरात लवकर पाहायला मिळणार आहे। वाढत्याच्या अनेक कुस्त्या तुम्हाला आपली कुस्ती युट्यूब चॅनलवरती पाहायला मिळणार आहे। त्याचबरोबर महाराष्ट्र केसरीच्या काही मला अजून मिळालेल्या आहेत, त्याही तुम्हाला पाहायला मिळतील। अनेक जुन्या पैलवानच्या कुस्त्या आहेत, त्या प्रत्येक रविवारी आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत। तुम्हाला कुस्त्या कोणाच्या पाहायच्या असतील ते कमेंट्स बॉक्स मध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा, नावी ग्रामस्थांपर्यंत पोहोचवा एवढं सांगतो। आणि हजारोंच्या संख्येनं या कुस्ती मैदानाला उपस्थित राहा हीच ग्रामस्थांनी विनंती केलेली आहे। जास्तीत जास्त संख्येनं सगळ्यांनी मैदानाला या। कुस्त्या सगळ्यात चांगल्या घेतलेल्या आहेत, बघण्यासारख्या कुस्त्या घेतलेल्या आहेत। मैदान लवकर चालू होणार आहे आणि मैदान हे वेळेतच संपणार आहे एवढं सांगतो या व्हिडिओच्या माध्यमातून आणि या ठिकाणी थांबतो। धन्यवाद।